नमस्कार. सर्वांना नवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आश्विन शुद्ध प्रतिपदा, घटस्थापना, पहिली माळ, नवरात्र उत्सवाचा प्रारंभ. सर्व भारतभर साजरा होणारा हा उत्सव म्हणजे नवरात्र. आपल्या हिंदू धर्मीय सणांमध्ये रात्रीला खूप महत्व दिलं गेलं आहे. खरं तर रात्र म्हणजे प्रकाशाचा अभाव, गूढ शांतता, त्यामुळे उत्पन्न होणारं भय, अंधारात रातकिडे, रात्री वावरणारे पशु पक्षी यांचे आवाज आणि प्रकाशाच्या अभावी दिसणारं विचित्र आकृतिबंध आणि त्यातून उद्भवणारी अदृष्टाची भीती. असं असून देखील अनेक हिंदू सणांमध्ये रात्रीला महत्व दिलंय. म्हणजेच त्या सणाच्या दिवशी जागर आणि जागरण करावे असं सांगितलं होतं. असं का हा प्रश्न पडला तेव्हा मी संदर्भ शोधले. त्यानुसार मला जे कळले ते असे की रात्री नीरव शांतता असते, त्यामुळे ध्वनी खूप दूरवर ऐकू येतो. परमेश्वर साधनेला शांतता लागते, तेव्हा साधकाच्या साधनेतील कंपनातून उठणाऱ्या लहरी परलोकात पोचू शकतात. तिथे त्यासाठी रेडिओचं उदाहरण दिलंय. पूर्वी जेव्हा रेडिओ वापरात होता तेव्हा खूप लांब लांबची, अगदी दुसऱ्या खंडातील रेडिओ स्टेशन सुद्धा फक्त रात्री चांगले प्रक्षेपण द्यायची, कारण दिवसा सूर्यकिरणांच्या प्रभावामुळे या तरंगांना अडथळा व्हायचा आणि ते आपल्या रेडिओ पर्यंत कमी क्षमतेने पोचायचे. याचाच अर्थ साधनेला परलोकापर्यंत पोचवणं साधकाला रात्री सोपं जातं. आता सामान्य मानवाचं म्हणायचं तर विशिष्ट दिवशी रात्री केलेली प्रार्थना ही ईश्वरापर्यंत पोचते. रात्र हा शब्द सिद्धीचं प्रतीक मानलं जातं. भारतातील ऋषीमुनींनी रात्रीला दिवसापेक्षा अधिक महत्व दिलंय. सिद्धी प्राप्त करण्यासाठी या विशिष्ट रात्री महत्वाच्या आहेत. म्हणूनच दिवाळी, होळी, शिवरात्र आणि नवरात्र हे सारे सण रात्रीच साजरे होतात. शैव आणि शक्तीशी निगडित असलेल्या पंथांमध्ये रात्रीचं महत्व आहे. भारतात एका वर्षात 4 नवरात्री मानली जातात. त्यातील वासंतिक आणि शारदीय नवरात्र हा सर्वसामान्य लोकांच्या श्रद्धेचा उत्सव असतो. वासंतिक नवरात्र चैत्र प्रतिपदेला सुरू होते आणि रामनवमीला संपते. या काळात दुर्गा देवीची आराधना केली जाते आणि तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते. एक माघी आणि दुसरं आषाढ नवरात्र यांना गुप्त नवरात्र संबोधले जातं. शक्ती उपासना करणाऱ्या साधकांचं हे नवरात्र आहे. या दिवसात गुप्तपणे दुर्गा देवीची आराधना केली जाते. आपले सारे महत्वाचे सण ऋतू बदलावर आधारलेले आहेत. नव म्हणजे नवीन. या प्रत्येक बदलात काहीतरी नवीन घडते, म्हणून त्याला नवरात्र असं म्हटलं जातं. आजपासून सुरू होत आहे ते शारदीय नवरात्र. पावसाळा संपत आलेला असतो, शरद ऋतूची सुरुवात होते, त्यावेळी शेतात नवधान्य आलेलं असतं. त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद देण्याचा हा काल असतो. संपूर्ण वर्षातील हे एक महत्वाचं पर्व आहे. देवी दुर्गेने महिषासुराच्या बरोबर 9 दिवस आणि 9 रात्री युद्ध केले आणि 10व्या दिवशी त्याचा वध केला. तो हा काळ दुष्ट प्रवृत्तीवर सुष्ट प्रवृत्तीचा विजय व्हावा म्हणून केलेल्या आराधनेचा हा काळ आहे. आता हे आसुरी दुष्टरूप भौतिक स्वरूपात अस्तित्वात नाही, परंतु त्या प्रवृत्तीचे अस्तित्व सुप्त अथवा दृश्य रूपात प्रत्येक मानवाच्या मनात असते. काही मानवांना तर या दुष्ट प्रवृत्ती जपायच्याच असतात. ज्यांना आपल्या मनातील सुप्त दुष्ट प्रवृत्तीला आपल्या जीवनातून हद्दपार करण्याची ओढ असते अथवा अशी प्रवृत्ती निर्माण होऊ नये अशी आंतरिक इच्छा असते, त्यांच्यासाठी या 9 रात्री आणि 10 दिवस फार महत्वाचे आहेत. नवरात्रीच्या या पर्वात देवी समोर लीन होऊन तिची आराधना करण्यासाठीचं हे पर्व आहे. 10व्या दिवशी मनातील ती दुष्ट प्रवृत्ती विसर्जित करून टाकायची असते. आध्यात्मिक दृष्ट्या या पर्वात केलेलं तपाचरण सिद्धी प्राप्त करण्याचा मार्ग सुलभ करते. असं म्हटलं जातं की नवरात्रीचे पहिले 3 दिवस महाकालीचे, मधले 3 दिवस महालक्ष्मीचे आणि शेवटचे 3 दिवस महासरस्वतीचे असतात. कालाच्या उदरात सर्व पदार्थ मात्रांचा विनाश होतो. जिथे गती नाही तिथे निर्मितीची प्रक्रियाच खुंटते. तरीही जगताच्या निर्मितीसाठी, पालन पोषणासाठी आणि संवर्धनासाठी एक प्रकारची शक्ती अविरत कार्य करत राहते.
जी मानवाला योग्य दिशेने मार्गक्रमण करण्याची शक्ती, बुद्धी आणि ऊर्जा देते. थोडक्यात काय तर नवरात्र हे उत्कर्ष पर्व आहे. शारदीय नवरात्रात देवीची 9 रूप प्रत्येक दिवशी एक अशी पूजली जातात. शैलपुत्री, प्रतिपदेला शैलपुत्रीची पूजा केली जाते. शैलपुत्री याचा अर्थ पर्वताची मुलगी. शंकराची पहिली पत्नी सती ही हिमालयाची मुलगी होती. विवाह विधीमध्ये आपल्या पित्याकडून झालेला अपमान सहन न झाल्याने तिने आत्मदहन केले आणि त्यानंतर तिने पार्वतीच्या रूपात जन्म घेतला. ती ही शैलपुत्री. शिवपत्नी असल्याने ती नंदीवर बसली आहे. उजव्या हातात त्रिशूळ आहे, डाव्या हातात कमळ घेतलेला आहे. ब्रह्मचारी, द्वितीयेला पार्वतीचा अवतार मानलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. पार्वती ही अविवाहित योगिनी रूपात आहे. मुक्ती, मोक्ष, शांती आणि समृद्धीसाठी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. अन्वाणी आणि हातात जपमाळ आणि कमंडलू असं तिचं रूप आहे. तिला आनंद आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं. तृतीयेला चंद्रघंटा पूजली जाते. शिवपार्वती विवाह झाल्यावर देवी पार्वतीने शंकराच्या भाळावर अर्धचंद्र रेखिला होता. त्यामुळे तिला हे नाव लाभले आहे. तिला सौंदर्य आणि शौर्याचं प्रतीक मानलं जातं. चतुर्थीला कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांड या शब्दाचा अर्थ कोहळा फळ असा आहे. तसेच शब्दशः अर्थ छोट्या अंड्याच्या आकाराचा ऊर्जापिंड. जिच्या स्मितहस्त्याने अंडाकृती विश्वाची निर्मिती झाली ती ही कुष्मांडा देवी. तिची पूजा या पृथ्वीवरील निसर्गाशी संबंधित आहे. 8 हात असलेली ही देवी वाघावर बसलेली असते. पंचमीला स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. स्कंद म्हणजे कार्तिकेय, पार्वतीचा पुत्र. अपत्यावर येऊ घातलेल्या संकटाचा सामना ही देवी करते. सिंहावर बसलेली, 4 हात असलेली आणि आपल्या बाळाला पोटाशी धरून बसलेली असं तिचं रूप आहे. षष्टीला तिची पूजा केली जाते, ती कात्यायनी. दुर्गेचा अवतार असलेली ही देवी कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मली. युद्ध देवता अशी तिची ओळख. सिंहावर स्वार झालेली ही चतुर्भुज देवी पार्वती. महालक्ष्मी तसे महासरस्वतीचे रूप मानले जाते. या दिवशी बंगाल तसेच पूर्व भारतात महाषष्ठी साजरी केली जाते. ही शारदीय दुर्गा देवीच्या पूजेची सुरुवात असते. देवी दुर्गेचं सर्वात उग्र रूप मानलं जाणारी कालरात्री सप्तमीला पूजनीय आहे. असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी हा अवतार घेतला आहे. देवी लाल रंगाच्या पोशाखात आणि व्याघ्रांबरले आलेली दिसते. डोळ्यामध्ये अंगार आणि संतापाने तिची त्वचा काळी निळी दिसते. लाल रंग हा भक्तांना संकटापासून मुक्ती देण्यासाठी आश्वस्त करतो. पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते. अष्टमीला महागौरी पूजली जाते. हे बुद्धिमत्ता आणि शांतीचं प्रतीक आहे. पूर्व भारतात त्या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते. त्याची सुरुवात पुष्पांजली, कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमांनी होते. ही एक अतिशय महत्वाची तिथी आहे. हा दिवस चंडीच्या महिषासुरमर्दिनी रूपाचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. सिद्धिदात्री, दुर्गा पूजेच्या 9व्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. नवदुर्गांमध्ये सिद्धिदात्री ही शेवटची देवी आहे. त्या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणाऱ्या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात येतं. अणिमा, महिमा, गरिमा, लगिमा, प्राप्ती, प्राक्याम्य, इशित्व आणि वशित्व या 8 सिद्धी मार्केंडेय पुराणात सांगितलेल्या आहेत. देवी सिद्धिदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्यामुळे शिवाचं अर्ध शरीर देखील देवीसारखे झाले आहे. या कारणामुळे लोक त्याला अर्धनारी नटेश्वर या नावाने ओळखतात. देवी सिद्धिदात्री 4 भुजाधारी आहे. तिचं वाहन सिंह आहे. कधी तिचं रूप कमळाच्या फुलावर विराजमान दाखवलं जातं. दुसऱ्या हातात कमळाचं फूल आहे. अशी 9 रूपात पूजली जाणारी ही देवी 10व्या दिवशी विसर्जित केली जाते. हा दिवस म्हणजे विजयादशमी.
दुष्ट प्रवृत्तीवर सृष्ट प्रवृत्तीने विजय मिळवलेला तो विजय देव आपल्या धर्मात 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो. आपणा सर्वांना हे मंगलमय पर्व सुखदायी, आरोग्यदायी आणि अपेक्षित लाभ प्रदान करणारं जावो ही देवी चरणी प्रार्थना.